पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत स्पीड न्यूज। युद्धभूमी युक्रेनमधून शेकडो भारतीय विद्यार्थी मायदेशी परततायत। दिल्ली मुंबई विमानतळावरती शेकडो विद्यार्थ्यांना घेऊन विमानं दाखल होत आहेत। यावेळी विद्यार्थ्यांनी आम्ही मृत्यूच्या तोंडातून अक्षरशः बाहेर आल्याची माहिती दिली। युद्धाचा थरार अनुभवला असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं। युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकले होते आणि या अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्राकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी फोटो शेअर करत ऑपरेशन गंगाचं कौतुक केलंय। या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आशेचा पूल आहेत अशा आशयाचा फोटो त्यांनी शेअर केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव याप्रसंगी पंतप्रधानांना सांगितले। वाराणसीसह उत्तर प्रदेशातील इतर भागांमधूनही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आल्या होत्या। यावेळी मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना आपले अनुभव सांगितले। या ऑपरेशन गंगा मोहिमेअंतर्गत भारतीय हवाई दलाच्या रोमानिया, हंगेरी आणि पोलंडच्या हवाई क्षेत्रातून विद्यार्थ्यांना मायदेशी आणलं जातंय। युक्रेनमधून ऑपरेशन गंगा अंतर्गत विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशात आणलं जात आहे। राजधानी दिल्लीमध्ये जवळपास 150 विद्यार्थी परतलेत। महाराष्ट्रातील विद्यार्थी पुन्हा त्यांच्या घरी परतणार आहेत आणि नवीन महाराष्ट्र सदनामध्ये 40 विद्यार्थी सध्या वास्तव्यास आहेत। भारतीय बँक एसबीआयनं हे स्पष्ट केलंय की ते आंतरराष्ट्रीय निर्बंधाखालील रशियन संस्थांसोबत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करणार नाहीत। एसबीआयनं आपल्या काही ग्राहकांना पत्र पाठवून माहिती दिली आहे की यूएस, युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंध यादीमध्ये समाविष्ट असलेल्या बँका, बंदरं आणि जहाजांशी त्यांनी कोणताही व्यवहार ते करणार नाहीत। रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झालेत। परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यापासून ते जगण्यासाठीही संघर्ष करावा लागतोय। त्यातच अशा वेळी एक घटना समोर आली आहे। ट्रेनमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्याला आपला आयपॅड विकावा लागलाय अशी स्थिती तिथे निर्माण झाली। युक्रेनच्या कीव शहरात सुरू असलेल्या क्षेपणास्त्र वर्षावानं जळगाव जिल्ह्यातील भुसावळच्या निंभोरे कुटुंबियांची चिंता वाढवली आहे। कारण डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा या कुटुंबाचा मुलगा लोकेश सध्या आउट ऑफ रेंज गेलाय। मागील अनेक तासांपासून त्याच्याशी संपर्कच होत नसल्यामुळे कुटुंबियांना अश्रू अनावर झालेत। ठाण्याचे एक विद्यार्थी नितीश कुमार सध्या खार्किवमध्ये अडकलाय। खार्किवमध्ये सातत्यानं रशियाकडून हल्ले होत आहेत। अनेक भारतीय विद्यार्थी जीव मुठीत घेऊन आलेला दिवस पुढे ढकलतायत। युद्धजन्य परिस्थितीतून नितीश कुमार आणि भारतीय विद्यार्थी कसेबसे आज बाहेर पडलेत। मात्र खार्किव स्थानकावरती गेल्यानंतर त्यांना एका वेगळ्याच अनुभवाला सामोरं जावं लागलं। आध्यात्मिक नेते आणि योगगुरू श्री श्री रविशंकर यांनी सध्या सुरू असलेल्या रशिया युक्रेन संघर्षावर चिंता व्यक्त केली। द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे स्वयंसेवक युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना हंगेरी, रोमानिया आणि पोलंड सारख्या देशांच्या शेजारच्या सीमेवर पोहोचण्यासाठी मदत करण्यास तयार आहेत अशी घोषणा त्यांनी केली। बुधवारी यासंबंधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बातचीत केली। वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेली आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकून पडलेली पुण्याची तरुणी शाकंभरी लोंढे पाटील हिचा भारताकडे परतीचा प्रवास सुरू झाला। त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी आता सुटकेचा निश्वास सोडलाय। डिसेंबरमध्ये ती वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेली होती। युक्रेनवर रशियानं हल्ला सुरू केल्यानं भारतीय विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे। युक्रेन रशियालगतच्या पूर्व आणि ईशान्य भागात सुमारे 4000 भारतीय अडकून पडलेत। त्यात बहुतांश वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे। त्यापैकी बरेचसे विद्यार्थी हे युक्रेनच्या खार्किव शहरात अडकून पडलेत। याच शहरावर गेल्या काही दिवसांपासून रशियाकडून सातत्यानं हवाई हल्ले होत होते। त्यामुळेच भारतीय विद्यार्थ्यांना तिथून सुरक्षित स्थळी हलवता येत नव्हतं। मात्र भारतीयांसाठी रशियानं शहरातील संघर्ष 6 तासांसाठी रोखून धरला। रशिया आणि युक्रेन दरम्यान बेलारूसमध्ये दुसऱ्या फेरीत चर्चा नियोजित करण्यात आली होती, परंतु युक्रेननं रशियाशी चर्चेस नकार दिल्यानंतर ही चर्चा फिसकटली। मिळालेल्या माहितीनुसार बेलारूसमध्ये या दोन्ही देशात चर्चा होणार होती। या चर्चेसाठी रशियाचं प्रतिनिधी मंडळ सुद्धा बेलारूसमध्ये पोहोचलं होतं। आम्ही चर्चा करू इच्छितो, आम्ही युद्ध संपवू इच्छितो, आम्ही रशियासोबत चर्चेसाठी तयार आहोत, परंतु त्या देशात नाही जिथून आमच्या देशावरती मिसाईल डागल्या जात आहेत असं म्हणत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी बेलारूसला आपल्या निशाण्यावरती घेतलं होतं। तर युक्रेनवर हल्ला करण्यासाठी आणि आपलं लष्कर युक्रेन सीमेपर्यंत रशियानं पोहोचवण्यासाठी बेलारूसचीच मदत घेतली होती।
गुरुवारी क्वाडची बैठक झाली। या बैठकीत दिग्गज नेते ऑनलाईन सहभागी झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह ऑस्ट्रेलिया आणि जपानचे पंतप्रधान सुद्धा सहभागी झाले। रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा इतर देशांवरती होणाऱ्या परिणामांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली। रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर विदेश मंत्रालयाची गुरुवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून 6,000हून अधिक भारतीयांना मायदेशी आणण्यात यश आलं, तर तिकडे खार्किव्ह सोडून आतापर्यंत जवळपास 1,000 भारतीय नागरिक पिसोचिनला पोहोचल्याची माहिती समोर आली आहे। एमईएचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही माहिती दिली। दरम्यान युक्रेनमध्ये कुठल्याही भारतीय नागरिकाला डांबून ठेवण्यात आलं नसल्याची माहितीही त्यांनी दिली। खार्किव्हमधील भारतीयांनी तातडीनं फॉर्म भरावा असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलंय। कीवमधील भारतीय दूतावासानं खार्किव्हमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना तातडीनं एक फॉर्म भरण्यास सांगितलंय। रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादायला सुरुवात केली आहे। आर्थिक निर्बंध पुतीन यांच्या विरोधात अमेरिका, युरोपात रोज निदर्शनं सुरू आहेत। काही पोस्टर्समध्ये पुतीन यांना 21व्या शतकातील हिटलर असं म्हणण्यात आलंय। आता फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ग्रेविन संग्रहालयानं देखील पुतीन यांची तुलना हिटलरशी केली आहे। ग्रेविन संग्रहालयानं पुतीन यांचा मेणाचा पुतळा देखील हटवलाय। रशियानं युक्रेनवरती केलेल्या हल्ल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं संग्रहालयाच्या संचालकांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं। आम्ही कधीच हिटलरसारख्या हुकुमशहांना स्थान दिलं नव्हतं, पुतीन यांनाही प्रतिनिधित्व देणार नाही असं ग्रेविन संग्रहालयाचे संचालक म्हणाले। रशियामधील एका प्राध्यापकानं केलेल्या दाव्यानुसार पुतीन यांनी त्यांच्या कुटुंबाला एका जमिनीखालील शहरामध्ये म्हणजेच अंडरग्राऊंड सिटीमध्ये पाठवलंय। हे शहर अण्वस्त्र हल्ल्यापासूनही सुरक्षित असल्याचा दावा केला जातोय। प्राध्यापकानं केलेल्या दाव्यानुसार पुतीन यांनी आपल्या कुटुंबियांना सायबेरियामधील एका गुप्त ठिकाणी हलवलंय। युक्रेन विरोधात युद्धाची घोषणा व्लादिमीर पुतीन यांनी केल्यापासून त्याच्या विरोधात जगभरातून आंदोलनं केली जात आहेत। रशियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पुतीन यांनी शेजारच्या देशावरती चढवलेला हल्ला लोकांना फारसा काही पटलेला नाही, त्यामुळेच रशियामधून सुद्धा पुतीन यांना विरोध होतोय। याच विरोधाचा एक अजब नमुना नुकताच एका रशियन उद्योजकाच्या पोस्टमधून पाहायला मिळाला। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी 90 मिनिटं फोनवरून संवाद साधला असं एलिसी पॅलेसनं दिलेल्या निवेदनात म्हटलंय। फ्रान्स रशियन लोकांच्या पाठीशी उभा असून त्यांना हे युद्ध नकोय असं मॅक्रॉन यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। युक्रेन संकटावर तोडगा निघेल यात मला शंका नाही, मात्र रशिया युक्रेन यांच्यामध्ये चर्चा गुरुवारी व्हायला हवी होती असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लाव्रोव्ह यांनी म्हटलं। आम्ही युक्रेनची पुनर्बांधणी करून पुन्हा उभं करू। रशिया आता आमच्या देशात जो विनाश घडवतोय त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल असं वक्तव्य युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलं। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी रोमानियाला गेलेले मोदी मंत्रिमंडळातील नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। यामध्ये रोमानियाच्या महापौरांनी मंत्री शिंदे यांना अडवत आठवण करून दिली की या भारतीय विद्यार्थ्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था आम्ही केली होती, तुम्ही नाही। त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी शेवटी मदतीसाठी रोमानियन अधिकाऱ्यांचे आभार असं म्हणत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशिया मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग तयार करत असल्याचा निर्वाळा रशियन राजदूतांकडून देण्यात आलाय। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीनच्या जवळचे रशियन अब्जाधीश रोमन अब्रामोव्हिच चेल्सी हा फुटबॉलचा मोठा क्लब विकण्याच्या तयारीत आहेत। युक्रेनमधील युद्धातील जखमी आणि पीडितांना मदत करण्यासाठी आपण एक स्वयंसेवी संस्था स्थापन करणार असल्याचं रोमन यांनी जाहीर केलं। रशियाच्या हल्ल्यात जगातलं सर्वात मोठं विमान कार्गो ब्रिया उद्ध्वस्त झालंय। रशियानं डागलेल्या मिसाईलमध्ये आलिशान विमान नष्ट झालं। विमानतळावरती हॅगरमध्ये ब्रिया विमान उभं असताना त्यावरती हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात विमानतळाचंही मोठं नुकसान झालंय।
रशियाच्या बॉम्ब हल्ल्यातून एक महिला बालंबाल बचावली. पेट्रोव्होस्की शहरावर रशियानं हल्ला केला. या महिलेपासून थोड्याच अंतरावरती बॉम्बचा स्फोट झाला. स्फोटातून महिला बचावली, मात्र तिथल्या इमारतीचं मोठं नुकसान झालंय. रशियाच्या सैन्याला कीव शहरात प्रवेश करता येऊ नये यासाठी युक्रेननं पूल अडवून दिला. बॉम्बस्फोट करून हा पूल अडवण्यात आला. त्यामुळे रशियाचं सैन्य लष्करी वाहनांसह शहरात प्रवेश करू शकलं नाही. रशियाच्या सैन्याला युक्रेननं तिथेच रोखलं. युक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आला. युक्रेननं रशियाच्या फोर्सवरती हा हल्ला केला. सध्या अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये भारतात येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्यासाठी भारतीय सरकार सुद्धा प्रयत्न करत आहे. त्यातच सपना पठारे ही मुलगी सध्या रोमानिया बॉर्डरवरती थांबली आहे. तिच्या वडिलांनी तिथले तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत. ओलेना झेलेन्स्की ही युक्रेनची सुंदर फर्स्ट लेडी आहे. त्यांचा पती रशियाच्या निशाण्यावरती पहिल्या क्रमांकावरती असेल तर ती स्वतः दुसऱ्या क्रमांकावरती आहे. ओलेनाची गणना युक्रेनच्या सुंदर आणि प्रभावशाली महिलांमध्ये केली जाते. सामाजिक कार्यात ती उत्स्फूर्तपणे सहभागी होते. त्यामुळे आजकाल रशिया विरुद्धच्या युद्धातही ती शांत बसलेली नाही, तर ती आपल्या पद्धतीनं रशियाला आव्हान देते. युक्रेनवरील रशियाचे हल्ले सुरूच आहेत, परंतु रशियाला तोडीस-तोड उत्तर देण्यासाठी युक्रेनमधील नागरिक सुद्धा मैदानात उतरत आहेत. काही नागरिकांकडून स्वतःच्या बचावासाठी प्रयत्न केले जात आहेत. पश्चिमेकडील लिव्ह शहरातील वस्तू संग्रहालयाच्या बचावासाठी तिथल्या कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली. मौल्यवान वस्तूंच्या बचावासाठी खिडक्यांवरती धातूचे फलक या कर्मचाऱ्यांकडून लावले जात आहेत. रशियानं सुरू केलेल्या संघर्ष संपवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचं फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलं. त्यासाठी पुतिन यांच्यासोबत संवाद सुरू ठेवणार असल्याचंही ते म्हणालेत. युद्धाचे परिणाम काय होतात याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला. पुढच्या महिन्यात होणाऱ्या फ्रेंच अध्यक्षीय निवडणुकीसाठी मॅक्रॉन यांनी कायद्यानं आपली उमेदवारी जाहीर करणं आवश्यक आहे. आणखी काही बातम्या अशाच पाहूयात, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात स्पीड न्यूज. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. कालचा अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान सत्ताधारी आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवरायांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा सत्ताधारी आमदारांकडून निषेध करण्यात आला आणि त्यांच्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी 2 मिनिटात भाषण गुंडाळलं. या गदारोळामुळे राज्यपालांनी त्यांचं भाषण थांबवलं आणि ते विधान भवनातून निघून गेले. राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली असावी. विरोधकांनी देखील या प्रकाराचा निषेध करत सरकारवर टीका केली. सत्ताधारी काँग्रेसकडून राज्यपालांना परत पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यावरती विचार सुरू आहे अशी भूमिका नाना पटोलेंनी मांडली. राज्यातील 12वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होतीये. 4 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत यंदा 12वीची ऑफलाईन परीक्षा होतीये. राज्यात गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या धोक्यामुळे ऑफलाईन परीक्षा झालेलीच नव्हती. मात्र कोरोना महामारीनंतर राज्यात पहिल्यांदाच विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा सेंटर्सना जाऊन परीक्षा देणार आहेत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रत्येक कॉलेजेसमध्ये परीक्षा केंद्र ठरवण्यात आली आहेत. परीक्षांच्या व्यवस्थेमध्ये देखील काही प्रमाणात बदल करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चक्काजाम आंदोलन पुकारले, परंतु 12वीच्या परीक्षेचा पहिला दिवस असल्यामुळे 11 नंतरच हे आंदोलन करण्याचं आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं. आंदोलनादरम्यान परीक्षार्थींना कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. वीज मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि अवजड मंत्री नितीन गडकरी काल भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यासाठी मोठ्या घोषणा केल्या. भंडारा जिल्ह्यातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द प्रकल्पात टुरिझमला प्रोत्साहन देणार असल्याचं त्यांनी म्हटलं. भंडारा नागपूर हवेत वाहतूक करणारा रोपवे तयार करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. नागपूर ते गोंदिया लवकरच मेट्रो सुरू करणार असून 140 किलोमीटर प्रति तास ही मेट्रो चालणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच तुमसर इथे रेल्वेच्या जवळ जागा दिल्यास तांदळाच्या निर्यातीसाठी तुमसर इथे सॅटेलाइट ड्रम पोर्ट तयार करणार असल्याची घोषणा गडकरींनी केली.
बुलढाण्यामध्ये अवैध वीज कनेक्शन घेऊन बोगस बायोडिझेलचा पंप सुरू असल्याचं समोर आलं. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरती नायगाव फाट्याजवळ ही चोरी होत असून या चोरट्यांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण हिंदू मुस्लिमांच्या एकतेचं प्रतीक असलेली बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव सराई इथे दरवर्षी भरणारी सैलानी बाबांची यात्रा सलग तिसऱ्या वर्षीही रद्द करण्यात आली. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पाहता खबरदारीचा उपाय म्हणून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा तथा आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत जिल्हाधिकारी एम रामामूर्ती यांनी या यात्रेला स्थगिती दिली. या स्पीड न्यूज सोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.